नवीन वर्षाचा पहिला सण आहे हा. आनंदाने भरू दे तुमचे मन, तीळ आणि गुळासारखा गोडवा स्नेह वाढू दे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आणू दे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये ना आपण चक्की बघितली आहे तिळगुळाची. आता चक्की बघितली, लाडू बघितले, पट्टी पण पाहिली, तर तिळपोळी पण पाहिली. आता ना रेवडी पाहू, खरंच जमते काय ते पण पाहू, कारण मी पण पहिल्याच वेळेस केली आहे. तर एकदम बाजारामध्ये मिळते त्या पद्धतीनेच आजची रेवडी करणार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये, म्हणजे फक्त 3 साहित्य लागणार आहे. 3 ते 4 साहित्यामध्ये रेवडी तयार करणार आहे. आणि खरंच चांगली झाली का काय हे पण तुम्हाला मी शेवटी व्हिडिओमध्ये सांगते, म्हणजे जेणेकरून आहे ना तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर करायची की नाही करायची हे पण ठरवणार. तर चला आता जास्त वेळ न घालवता इथं व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आहे ना 1 वाटी पांढरं तीळ घेतलं आहे. शक्यतो आहे ना, खरं सांगते सुरुवातीलाच 1 वाटी काय तीळ लागत नाही इथं, पण 1 वाटी राहू द्यायचं भाजलेलं तीळ. तर इथं आहे ना पांढरं तीळ घेतलं 1 वाटी, आणि कमी गॅसवरती ना छान भाजून घ्यायचं आहे. ते लालसर रंग येऊ द्यायचा आहे, किंवा 10 मिनटासाठी कमी गॅसवरती तीळ चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथं तीळ भाजलं आहे. आता हे साईडला ठेवून देऊ थंड होण्यासाठी. आणि पाकासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे. आता 1 वाटी गूळ घेतला आहे, तर पोहे खायचे ना 2-3 चमचे इथं पाणी घालायचं आहे गुळामध्ये, आणि चांगला पाक होऊ द्यायचा आहे. अधूनमधून त्याला मिक्स करत राहायचं. रेवडी ठिसूर होण्यासाठी ना याच्यामध्ये आपण आता पुढे काय टाकणार आहे ते पण बघू. एकदम ठिसूर रेवडी लागेल खाण्यासाठी. तर पाक आहे ना, आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाक चेक करायचा आहे. पाकाची चांगली गोळी होऊ द्यायची आहे. जास्त काय पाक व्हायला वेळ लागत नाही. आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाक टाकून पाहायचा. तर बघू शकता इथं तुम्ही पाक अजून थोडासा आहे ना सैल आहे, म्हणजे गोळी होती पण एवढी कडक गोळी नाही झाली. तर ही नरम गोळी आहे, तर अजून थोडंसं 2 मिनटासाठी पाक होऊ द्यायचं आहे. गोळी जी आहे ना अशी तुटली नाही पाहिजे, एकदम तार झाली नाही पाहिजे, पटकन अशी तुटली पाहिजे. 2 मिनटासाठी होऊ देऊ. आणि रेवडी ठिसूर होण्यासाठी याच्यामध्ये एकदम थोडासा खाता सोडा घालायचा आहे. एकदम थोडा घालायचा आहे, म्हणजे चिमूटभर सुद्धा नाही म्हणू शकत आपण. त्याने काय होतं, रेवडीचा रंगही पांढरा येतो आणि ठिसूर पण होते रेवडी. तर अशी गुळी झाली पाहिजे, म्हणजे सहज जो गुळ आहे ना तो तुटला पाहिजे. त्यानंतर पाक तयार झाला. आता गॅस बंद करायचा. एका ताटाला तूप लावायचं आहे आणि जो पाक केला आहे तो ताटात टाकून घ्यायचा आहे. आता इथे आहे ना थोडंसं गरम गरम असतानाच करायचं, म्हणजे कढईला आहे ना एकदम गरम राहिलं तर जो पाक आहे ना तो निघणार नाही थंड झाल्यानंतर. गरम गरम असल्यामुळे ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणखी एका ताटाला ना तूप लावून ठेवायचं, म्हणजे 2 ताटांना तूप लावायचं आहे. आता आहे ना दुसऱ्या ताटामध्ये ओतून घ्यायचं हा जो पाक आहे तो. याला पण थोडंसं तूप लावायचं आहे. आणि पाक ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं सगळा. आणि अशा पद्धतीने हाताला पण थोडंसं तूप लावायचं, आणि जेवढं आता हे मळता येईल ना तेवढं अशा पद्धतीने ओढून ओढून मळून घ्यायचं आहे. यामुळंच तर खरं जी आपली रेवडी असते ना ती ठिसूर होते, आणि रंग पण पांढरा येतो. गरम गरम असतानाच ना कोमट कोमट असतानाच असं जेवढा वेळ करता येईल ना तेवढा वेळ पटपट करायचे. आणि अशा पद्धतीने आता जवळजवळ 5 मिनटासाठी तरी करून घ्यायचं आहे. आणि आता तुकडे करून घ्यायचे लहान मोठे, आता तुमच्या अंदाजाने करा तुम्ही.
म्हणजे चिरवड्या करून घ्यायच्या आहे. आणि चांगल्या आता इथं रेवड्या झाल्या आहे सगळ्या. तर तुटकच टाकायचे आहे ताटामध्ये, जवळजवळ टाकायचे नाही म्हणजे चिटकत्या पण ते एकमेकाला. आणि आता जे भाजलेले तीळ आहे ते परत गॅसवरती ठेवायचे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर ना हे आता जे रेवड्या बनवले का ते सोडून द्यायच्या आणि छान मिक्स करत राहायचं आहे. मिक्स करून आहे ना आता जे तीळ असतं ना ते रेवडीला लागलं पाहिजे. चांगलं मिक्स करायचं. बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये जे तीळ आहे ना ते रेवडीला लागत आहे. म्हणजे गूळ पण थोडासा गरम वितळतो तर चांगला तीळ त्याला लटकते रेवडीला. जेवढी तीळ चिटकून बसली ना तेवढी रेवडी चांगली लागते खायला. आणि आता काढून घ्यायचं आहे. अशाच करून आहे ना सगळ्या आता रेवड्या इथं करून घेऊ. आवाज ऐकू शकता तुम्ही. थोड्या थोड्या करून सगळ्या रेवड्या इथं टाकायच्या आहे. म्हणजे पाहायला गेलं तरी ना तीळ जास्त लागत नाही आणि लागते पण म्हटलं तर चालेल, कारण तीळ जी आहे ना उरते शेवटी. पण रेवड्या आपण जास्त टाकतो मग त्या तीळ लागते त्याला. तर सगळ्या इथं रेवड्या बनवून झाल्या. आता तुम्ही थोडंसं याला प्रेस करू शकता गरम गरम असताना किंवा तशाच ठेवू शकता. आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे किती ठिसूर झाल्या आहे आपल्या रेवड्या. पण खरं मी सांगते तुम्हाला, म्हटले ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते, पण आपण ज्या पद्धतीने मार्केटमधल्या विकतच्या रेवड्या आणतो ना तशी काही टेस्ट होत नाही या रेवड्यांची, पण बेटर छान लागतात खाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मकर संक्रांतीच्या परत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.